नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचे सर्वांचे स्वागत आपल्या पेजवरती. तर शेतकरी मित्रांनो, आज खूप महत्त्वाचा टॉपिकवरती मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, सध्या मागचे जवळजवळ 2 महिन्यापासून लंपी ह्या आजाराने जवळजवळ बऱ्याच ठिकाणी हाहाकार चालू आहे. बऱ्याच गोठ्यामध्ये मित्रांनो लंपी हा आजार झालेला आहे. काय होतं मित्रांनो, आता आमच्या गोठ्यामध्ये तर लंपी हा आजार झालेला नाही. कारण काय होतं, आपण जे लसीकरण वगैरे जे लंपी आजाराची ते टायमिंगमध्ये करून घेतो. सरकार डॉक्टर वगैरे येऊन आपल्या गोठ्यांना लसीकरण वगैरे करून देतात. आणि काय होतं मित्रांनो, लसीकरण जर केले तर आपल्या गोठ्यामध्ये लंपी आजार होण्याचे चान्सेस जवळजवळ 90% नाहीच्या बरोबर असतात. आणि त्याच्यानंतर जर तुमच्या गोठ्यामध्ये लंपी वगैरे होत असेल तर त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे मित्रांनो डास वगैरे किंवा गोठ्यामधील जे माशा वगैरे आहेत त्याच्यामुळे हे जास्त पसरण्याचं प्रमाण असतं. आणि लंपी हा आजार मित्रांनो खूप भयानक आहे. एकदा जर जनावरांना लागला, जर आपण लसीकरण जर केले नाही तर नक्कीच आपल्या गोठ्यामध्ये तो आजार येतो. आणि काय होतं मित्रांनो, त्याच्या अजून पुरेपूर अशी औषध वगैरे निघलेले नाही. त्यामुळे काय होतं की तो आजार म्हणजे नीट होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. त्यामुळे गाया लवकर रिकवर होत नाही. गायांच्या अंगावर गाठी वगैरे भरपूर येतात आणि काय होतं की आपलं खूप नुकसान होतं. तर त्यासाठी मित्रांनो आपण एक काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आपल्या गोठ्यामध्ये सर्वात प्रथम आपण लसीकरण हे लंपी आजाराचं, पुन्हा अजून तुम्हाला सांगतो मी, जे काही लसीकरण सरकारी डॉक्टरांना विचारून घ्यायचं की कोणती कोणती लसीकरण आपण करायला पाहिजे. आणि ते जर आपण योग्य वेळेमध्ये मित्रांनो केले तर नक्कीच तुमचा फायदा होईल. आणि गोठ्यामध्ये आपल्या मित्रांनो कुठल्याही प्रकारचे आजार वगैरे होणार नाही. आणि आपण गोठे नेहमी स्वच्छ व साफ ठेवायला पाहिजे. स्वच्छता ही खूप महत्त्वाची. कारण काय होतं की पावसामुळे खूप सगळीकडे डास वगैरे मच्छर वगैरे भरपूर जास्त झालेले आहे. त्यामुळे काय होतं की खूप जास्त म्हणजे राडा वगैरे झालेला असतो. चाऱ्यात बी पुराच्या पाण्यामुळे सर्वत्र डासाचे प्रमाण जास्त झाले. त्यामुळे काय होतं की हा आजार हा फास्ट ग्रो करत आहे. तर नक्कीच तुम्ही एकदा मित्रांनो आपले व्हिडिओ बघायला चला. तुम्हाला नक्कीच मी रोज नवनवीन व्हिडिओची माहिती वगैरे आपल्या गोठ्यामधील देत जात राहणार आहे. आणि तुम्हाला याचा नक्कीच फ्युचरमध्ये गोठ्यामध्ये फायदा होईल. आणि तुम्हाला हे जे छोटे छोटे कारणं आहे त्यापासून तुम्हाला गोठ्यामधील आपल्या गायांचे संरक्षण करणे अवॉइड करू शकतात. तर शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला अशीच कुठलीही माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये विचारा, तुम्हाला नक्कीच सांगितली जाईल. धन्यवाद.